कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्र सरकारसोबत काम करण्याची सुवर्ण संधी आहे। समुद्रात एक नवीन युद्ध सुरू होऊ शकतं। महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। देशात गॅस सिलेंडर आणि औषधांचा पुरेसा साठा आहे। दिल्ली सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केली आहे। जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आता 9 ऐवजी 12 संघ सहभागी होतील। धुरंधर 2 पाहिल्यानंतर संदीप रेड्डी वांगा यांना राग का आला, या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 10 एप्रिल वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्र सरकारची। महाराष्ट्राच्या महायुती सरकारने राज्यातील आश्वासक आणि गुणवंत युवकांसाठी संधींचा खजिना खुला केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। या फेलोशिपच्या माध्यमातून तरुणांना केवळ मंत्रालयात काम करण्याचा अनुभवच मिळणार नाही, तर त्यांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचं जवळून निरीक्षण करून त्या समजून घेण्याची संधीही मिळेल। महाराष्ट्र सरकारने यावेळी एकूण 60 जागांसाठी अर्ज मागवलेत। महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देत यापैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। हा कार्यक्रम अशा तरुणांसाठी आहे ज्यांना शासकीय व्यवस्थेत बदल घडवून आणण्याची आवड आहे, ज्यांना शासन आणि प्रशासनातील बारकावे शिकण्याची इच्छा आहे। फेलोशिपसाठी कडक निकष ठरवण्यात आलेत। उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा आणि त्याला किमान 60% गुण मिळालेले असावेत। व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे। अर्जदाराचं वय 21 ते 26 वर्षांच्या दरम्यान असावं। निवड झालेल्या फेलोंना राज्य सरकारकडून दरमहा 61,500 रुपयांचं विद्यावेतन दिलं जाईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तरुणांना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा दिला जाईल। ही फेलोशिप 12 महिन्यांच्या कालावधीसाठी असेल, त्यानंतर ही नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे होर्मुझच्या सामुद्रधुनीची। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर कर लावण्याच्या इराण आणि अमेरिकेच्या योजनेमुळे जागतिक चिंता वाढली आहे। तज्ज्ञांच्या मते हे एका आंतरराष्ट्रीय जलमार्गाला कायमस्वरूपी टोल नाक्यात बदलण्यासारखंच असेल। होर्मुझची सामुद्रधुनी ओमान आणि इराणच्या प्रादेशिक सागरी हद्दीत येते। सर्वात मोठा धोका हा आहे की होर्मुझमध्ये कर लावल्यामुळे जगभरातील इतर सागरी मार्गांसाठीही असाच पायंडा पडू शकतो, ज्यामुळे कर युद्ध सुरू होऊ शकतं। होर्मुझची सामुद्रधुनी हा एक सामान्य जलमार्ग नसून एक आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनी आहे। ती संयुक्त राष्ट्र सागरी कायदा कराराच्या नियंत्रणाखाली येते। UNCLOS नुसार सर्व देशातील जहाजांना त्यातून पारगमनाचा अधिकार आहे। हा अधिकार कोणत्याही कराशिवाय दिला जातो। याचा अर्थ असा की होर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल आकारणं हे आंतरराष्ट्रीय कायद्याला थेट आव्हान ठरू शकतं। इराणच्या या कृतीनंतर जगभरात असे अनेक सागरी मार्ग आहेत ज्यांवर कर आकारला जाऊ शकतो। त्यापैकी एक म्हणजे मलाक्काची सामुद्रधुनी, जी मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर यांच्या दरम्यान आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बांधकाम क्षेत्रासाठीची। महाराष्ट्राच्या बांधकाम क्षेत्राला चालना देण्याच्या आणि प्रशासकीय गुंतागुंत कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने अनेक क्रांतिकारक निर्णय घेतलेत। आतापर्यंत बांधकामाच्या पायाच्या उत्खननादरम्यान उघडकीस येणाऱ्या गौण खनिजांवर मोठी स्वामित्व शुल्क द्यावी लागत असे। आता महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं की उत्खननादरम्यान सापडलेली गौण खनिज त्याच बांधकाम स्थळावर वापरल्यास कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही। याशिवाय रॉयल्टी भरण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करून ती 6 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे विकासकांना आर्थिक दिलासा मिळेल।
क्रेडाईची एक प्रमुख मागणी मान्य करून मंत्र्यांनी निर्देश दिलेत की कोणत्याही दस्तऐवजाची नोंदणी झाल्यानंतर त्याची नोंद तात्काळ मालमत्ता कार्डवर केली जावी. या तांत्रिक आणि प्रशासकीय सुधारणांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि जमाबंदी आयुक्त रवींद्र बिनवाडे यांच्यासोबत विशेष बैठका घेण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने शासकीय जमिनीच्या वापरासंदर्भात एका नवीन धोरणाला मंजुरी दिली आहे. विविध प्रशासकीय विभागांच्या मालकीची जमीन आता 49 वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर दिली जाईल. या संदर्भात महसूल आणि वन विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलंय. पॉडकास्टची चौथी बातमी आहे गॅस सिलेंडरची. पश्चिम आशियातील अलीकडील अशांततेमुळे जगभरात चिंता वाढली आहे. अशा जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्य प्रश्न हा निर्माण होतो की या तणावाचा आपल्या स्वयंपाकघरावर, खिशावर किंवा आरोग्यावर परिणाम होईल का? सरकारने एका सविस्तर आंतरमंत्रालयीन माहितीमध्ये स्पष्ट केलंय की घाबरण्याची गरज नाही आणि या भीतीचं निरसन केलंय. औषधांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेबाबतही अशीच चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र दिलासादायक बाब ही आहे की सरकारने एक अत्यंत समन्वित आणि मजबूत धोरण अवलंबलं आहे. या धोरणामुळे औषध कंपन्यांना होणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात कोणताही व्यत्यय आलेला नाही हे सुनिश्चित झालं. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे दिल्लीतील कर्मचाऱ्यांची. दिल्लीतील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आता हजेरी यंत्राचा वापर करून त्यांच्या येण्या जाण्याच्या वेळा नोंदवणं बंधनकारक असेल. सरकारने एक आदेश जारी केलाय ज्यानुसार सर्व GNCTD आणि MCD कार्यालय आता त्यांच्या जुन्या वेळापत्रकानुसार कार्यरत राहतील. प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य असेल. सरकारने स्पष्टपणे म्हटलंय की GRAP योजना संपल्यामुळे कार्यालयाच्या सुधारित वेळा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व कार्यालय आता त्यांच्या नेहमीच्या वेळेनुसार उघडतील. पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये एक मोठा बदल होणार आहे. ICCचे अध्यक्ष झाल्यानंतर जय शाह यांनी एक क्रांतिकारक निर्णय घेतलाय ज्यामुळे कसोटी क्रिकेटचा विश्वचषक मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेचं स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पुढील हंगामात 12 संघ खेळतील. WTCचा पुढील हंगाम 2027 मध्ये सुरू होईल. सध्या या स्पर्धेत 9 संघ सहभागी झाले असून आणखी 3 संघ सामील होणार आहेत. जय शाह यांच्या नेतृत्वाखालील ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये झिम्बाब्वे, आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश करण्याचा विचार करत आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांची. ॲनिमल आणि कबीर सिंग सारखे चित्रपट बनवलेल्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी धुरंधर चित्रपटाला प्रचार की चित्रपट ठरवणाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केलाय. संदीप यांनी अलीकडेच हा चित्रपट पाहिला. तो पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की त्यांना हा चित्रपट खूप आवडला. लेखक आणि दिग्दर्शकांनी प्रचाराच्या जोरावर आपली कारकीर्द घडवली आणि चित्रपटसृष्टी गप्प राहिली. आता तेच लोक धुरंधरची खिल्ली उडवतायत. जर तुमची पहिली प्रतिक्रिया खिल्ली उडवण्याची असेल तर तुम्ही स्वतःला उदारमतवादी म्हणवू शकत नाही. सत्याला प्रचार कधीपासून म्हटलं जाऊ लागलं हे मला कळत नाही. हा एक विचित्र काळ आहे. आदित्य धर आणि रणवीर सिंग, मला हे सांगायचं आहे की ही दृष्ट इतक्या सहज जाणार नाही. मुठभर लाल मिरच्यांनी काम होणार नाही. संपूर्ण शेतच जाळावं लागेल. त्यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होतीये. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.